ऍडमिशन ऑफ पार्टनर लेक्चर 3. आता याच्यामध्ये मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल या टॉपिक मध्ये गुडविलचं व्हॅल्युएशन का करायचं. नवीन पार्टनरला ऍडमिशन देताना तुम्ही त्याच्याकडनं गुडविलची अमाऊंट घेणार आहे ना, मग गुडविलची अमाऊंट कोणत्या बेसिसवर त्याच्याकडनं कॉल करणार मागणार. मग त्याला तुमचा बेस पाहिजे की का तोंडी 70,000 द्या 80,000 द्या. अरे त्याचा बेस नको काय. आणि तो पण काय म्हणणार मी कोणत्या बेसिसवर गुडविलची व्हॅल्यू देऊ. तुमचा पास्ट परफॉर्मन्स सांगा बघू, तुमच्या बिझनेसचे पास्ट प्रॉफिट सांगा, मग मी गुडविल देणार. मग ते पास्ट परफॉर्मन्स बिझनेसचं काय म्हणणार, काय म्हणणार ते आमचा गेल्या 5 वर्षाचा प्रॉफिट असा असा आहे. मग ते प्रॉफिट सांगणार, मग तुला एवढं गुडविल त्याच्या कॅल्क्युलेशनच्या बेसिसवर तुला द्यायला पाहिजे. गुडविल ठरवण्यासाठी 2 मेथड आहेत. मग यापैकी कुठल्या तरी एका मेथडचं कॅल्क्युलेशन तुम्हाला गणितात येते. आणि कुठे येत आहे ते कॅल्क्युलेट दी फॉलोइंग आहे ना क्वेश्चन 1 मध्ये. कॅल्क्युलेट दी फॉलोइंग तिथं पण येतं, ह्याचं कॅल्क्युलेशन येऊ शकते. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये पण येऊ शकते आणि ऑब्जेक्टिव्हला पण येऊ शकते क्वेश्चन 1 ला. म्हणजे नवीन पार्टनरला ऍडमिशन देताना गुडविलची अमाऊंट त्याच्याकडनं घेताना कोणत्या बेसिसवर घेणार, ऍव्हरेज प्रॉफिट मेथडनी घेणार की सुपर प्रॉफिट मेथडनी घेणार. मग त्याप्रमाणे त्याला असं दाखवायचं आमचा पास्ट परफॉर्मन्स असा आहे, याप्रमाणे तुला गुडविलची किंमत द्यावी लागेल. मागचे प्रॉफिट असे आहे, त्याचं ऍव्हरेज प्रॉफिट इतकं येतंय, मग त्याच्या दुप्पट त्याच्या तिप्पट ते येतंय. प्रकार आहे त्याच्यामध्ये 2 टाइम्स 3 टाइम्स 4 टाइम्स हा प्रकार असतो. म्हणजे हे जे गुडविल आहे हे प्रॉफिटच्या बेसिसवर आहे कॅल्क्युलेशन होतं. आपल्या जो बिझनेसला नेट प्रॉफिट होतो ना पास्ट 3 इयर्स 4 इयर्स 5 इयर्स त्याच्या बेसिसवर हे गुडविल ठरतं ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये. आणि सुपर प्रॉफिट मेथड मध्ये गुडविल कशाच्या बेसिसवर ठरतं, तुम्ही बिझनेस मध्ये किती इन्व्हेस्ट केले, किती पैसे गुंतवले, कॅपिटल, त्याच्या बेसिसवर ह्या गुडविलचं कॅल्क्युलेशन होतं. मग त्या दोघांचे जे ठरेल त्याप्रमाणे गुडविलचं कॅल्क्युलेशन करतात. ओल्ड पार्टनर्स ठरवतात त्याच्याकडे गुडविलची अमाऊंट कशी कॉल करायची, मागायची, कोणत्या बेसिसवर मागायची. मग ह्यापैकी एखादी पद्धत वापरतात. दोन्ही पद्धतीने गुडविल, दोन्ही पद्धतीची गणित कम्प्लिटली चेंज आहे. हे पास्ट प्रॉफिटवर डिपेंड आहे आणि हे कशावर डिपेंड आहे कॅल्क्युलेशन. कॅपिटल इन्व्हेस्टेड इनटू बिझनेस, त्याला इंग्लिशमध्ये कॅपिटल एम्प्लॉयड म्हणतात. कॅपिटल एम्प्लॉयड कुठलं हे कॅल्क्युलेशन खालचं, आणि हे पास्ट प्रॉफिटवर अवलंबून आहे. आता बघा पहिलं गणित बघायचं. आता पहिलं गणित म्हणजे आपण न्यू पार्टनरकडनं किती गुडविल घ्यायचं हे आता मी ठरवणार. आणि त्यामध्ये पहिल्यांदा गुडविल कुठला येणार, फर्मचा येणार. नंतर त्याचा शेअर काढायचा. कोणाचा शेअर काढायचा आहे, न्यू पार्टनरचा. ओल्ड पार्टनरचा कशाला काढायचं, ते एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत. गुडविल कोणाकडनं कॉल करायचा आहे, न्यू पार्टनरकडनं. मग सगळं न्यूचं काढायचं. आता पहिलं गणित वाचायचं, मी सोडवणार आहे. कॅल्क्युलेट ट्रेडिंग रिझल्ट्स म्हटलेलं आहे. आपल्याला फक्त वाचायचं आहे, तेवढ्यापुरता हा भाग शिकायचा आहे. अक्षर असू दे तसंच, आणि तुम्ही उतरवून घेऊ नका गणित, फक्त सोल्युशन घ्यायचे. सगळे 5-5 गणित आहेत दोन्हीची. हा, ट्रेडिंग रिझल्ट्स म्हणजे कंसात प्रॉफिट ऑफ द लास्ट 5 इयर्स आर ॲज फॉलोज. किती वर्षाचे पास्ट प्रॉफिट दिले, 5 इयर्सचे. त्यात एका वर्षी लॉस आहे बघा, 1,50,000 फर्स्ट इयर, 2,50,000 सेकंड इयर, 75,000 लॉस थर्ड इयर. काय करायचं समजेल. फोर्थ इयरला 2 लाखाचा काय आहे, परत काय नाही दिला म्हणजे प्रॉफिट आहे. तुम्ही कसं ओळखताय, दिला असता कंसात कसं लॉस दिलाय. आता दिला नाही म्हणजे बाकीचे सगळे कोण आहेत, प्रॉफिट आहे. आणि 1,50,000 शेवटचं पण प्रॉफिट आहे. आता तुम्ही म्हणाल काय करायचं, एखाद्या वर्षी लॉस झाला तर आता तुम्ही काय करा, प्रॉफिटची सगळी टोटल करा. फर्स्ट इयर, सेकंड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर टोटल करा. त्यातनं ते लॉसचं इयर लेस करा. एवढंच करायचं आहे. प्रॉफिटची टोटल मायनस लॉस. लॉस पण आपलाच आहे ना, थर्ड इयरला लॉस झालाय 75,000 आपलाच आहे. टोटल बिझनेस किती वर्ष रन झालाय, 5 वर्ष. म्हणजे 5 वर्षाच्या प्रॉफिटच्या बेसिसवर गुडविल ठरवायचं. 5 वर्षाच्या प्रॉफिटच्या बेसिसवर. मग आता माझ्याबरोबर लिहून घ्या, काय हरकत नाही, इतकं काय अवघड नाही आहे. हा लिहून घ्या. पहिली स्टेप, इयर्स आणि प्रॉफिट रुपीज 1, 2, 4 आणि 5 घ्या. का मी 3 सोडलं, लॉस आहे, तो लॉस खाली घ्यायचा, खाली लेस करायचा. लिहून घ्या माझ्याबरोबर. इयर्स आणि प्रॉफिट. पहिल्या वर्षी प्रॉफिट आहे 1,50,000, दुसऱ्या वर्षी 2,50,000, तिसऱ्या वर्षी लॉस, थोड्या वेळा बाजूला ठेव. परत चौथ्या वर्षी प्रॉफिट 2 लाख आणि 1,50,000 घ्या. 4 वर्षाच्या प्रॉफिटची टोटल करायचे, त्यातनं ते थर्ड इयरचा लॉस लेस करायचा. लेस थर्ड इयर, इथं लेस होणार. आणि या जागेला जे उत्तर येतं त्याला म्हणायचं टोटल प्रॉफिट. इथं तुझी पहिली स्टेप संपली. टोटल प्रॉफिट घ्या.
हे तुमचं फर्स्ट कॅल्क्युलेशन. इथं स्टेप बघायची, हे स्टेप चालली आहे, टोटल प्रॉफिट ठरवायचं चाललंय आणि एखाद्या वर्षी लॉस झाला तर तो खाली लेस करायचा. वरची बेरीज किती आहे? 7,50,000 घ्या. 7,50,000. $7,50,000 मधनं 75,000 गेले. 75,000 लेस करा. लेस करा. किती येत आहे? 6,75,000 टोटल प्रॉफिट झाला. 5 वर्षात मिळून लॉस काढून लॉस बाजूला टाकायचा, वजा केलं ना. किती प्रॉफिट झालाय? 6,75,000. इट इज कॉल्ड टोटल प्रॉफिट. आता ऍव्हरेज प्रॉफिट कसा काढायचा? या 6,75,000 ला 5 ने डिवाइड करायचं. 5 4 नाही. थर्ड इयरचा लॉस पण आपलाच बिझनेसचा आहे. मग सेकंड स्टेप घ्या. मी आता इकडे घेतो, तुम्ही एका खाली घ्या. ऍव्हरेज प्रॉफिट बरोबर, जरा सूत्रात लिहितो, टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आता पहिल्या गणित आहे म्हणून फॉर्म्युला लिहितो, पुढच्या गणिताला डायरेक्ट भागाकार करून टाकतो. आता पहिला आहे, सगळं माहित असू दे. अहो एमसीक्यू ला येईल हे सूत्र, फॉर्म्युला फिल इन द ब्लँक्स मध्ये. तो अंश आहे तो देणार नाही, तिथं डॉट येईल आणि खाली पर्याय देतील 4, म्हणून घ्यायला लागते. बारीक साहेब खूप बघायला लागणार आता तुम्हाला याच्या पुढे. आता किती होणार? भागाकार कोणीतरी करा. 6,75,000 डिवाइडेड बाय 5. हा झाला ऍव्हरेज प्रॉफिट. अजून मी गणित पूर्ण वाचलंच नाही, त्याच्यातच एवढ्या स्टेप्स झाल्या. 2 भागाकार करायचं नॉर्मल. तुम्ही मार्कात हेच करताय, टोटल मार्कांची बेरीज करता डिवाइडेड बाय नंबर ऑफ सब्जेक्ट. 10वी 12वीला 11वीला पर्सेंटेज काढायला तेच करता की तुम्ही. भागाकार किती येतो बघा. $1,35,000 ऍव्हरेज प्रॉफिट. 1,35,000 सरासरी प्रॉफिट आला. 5 वर्षात सरासरी नफा किती मिळाला? 1,35,000. अजून संपलं नाही गणित. आता आपण 2 स्टेप झाले, ह्या 2 झाल्या. अजून ही तिसरी व्हायची. बिझनेसचं गुडविल ठरवायचं, मग त्याच्यात त्याचा शेअर काढायचा. कोणाचा? न्यू पार्टनरचा. न्यू पार्टनरचा शेअर काढायचा. म्हणजे इथं गुडविल आपण कशाच्या बेसिसवर घेतो? त्याच्याकडनं फास्ट प्रॉफिट. फास्ट प्रॉफिट. आता पुढं वाचा, पुढं वाचा. गुडविल कॅल्क्युलेट गुडविल ऑफ दी फर्म म्हटलंय. फर्म म्हटलंय म्हणजे कोणाचं गुडविल आहे? पूर्ण बिझनेसचं गुडविल आहे. फर्म ऍट 2 इयर्स परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. 2 इयर्स परचेस म्हणजे दुप्पट. परचेस म्हणजे खरेदी वगैरे इथं अर्थ घ्यायचा नाही. 2 इयर्स परचेस म्हणजे 2 टाइम्स इंटू 2. 3 इयर्स परचेस म्हणजे तिप्पट इंटू 3 असा अर्थ आहे. म्हणजे कुठलं कॅल्क्युलेशन होणार? आता हे गुडविल ऑफ दी फर्म होणार. मग तिसरी स्टेप घ्या. गुडविल ऑफ दी फर्म is equal to 1,35,000 into 2. खरं इथं हे आहे, फॉर्म्युला आहे इथं. बरं, पहिलं गणित आहे, फॉर्म्युला लिहितो. ऍव्हरेज प्रॉफिट फॉर्म्युला असू दे इनटू नंबर ऑफ इयर्स, म्हणजे 1,35,000 इंटू 2 घ्या. झालं बघा गुडविल ऑफ दी फर्म. चौथी स्टेप नाही आहे या गणितात, नाही आहे. टोटल गणितात 4 स्टेप्स असतात, पण आज या गणितात 3च आहेत. घ्या. 1,35,000 गुणिले 2 म्हणजे 2,70,000. हे गुडविल कोणाचं झालं? फर्मचं, सगळ्या बिझनेसचं मिळून. आता ही स्टेप या गणितात नाहीये, पुढच्या गणितात. हे झालं पहिलं गणित. हा, एक्झाम्पल 2.
Asha and Usha are equal partners in a firm. The profits and losses of last 6 years are as follows. 6 years दिले आणि त्यांनी इयर पण दिलेत आज. मागच्या वेळेला मी पहिल्या गणिताला 1 2 3 4 5 का घेतलं, इयर्स दिले नव्हते, मग 1 2 3 घेऊन टाकले. आता मात्र त्यांनी 2006 पासून पुढे दिले आणि किती वर्षाचं प्रॉफिट आहे? 6 वर्षाचं प्रॉफिट आहे. ते डिवायडेड बाय 6 होणार आणि त्याच्यामध्ये लॉस किती वेळा आहे बघ जरा मध्ये वाच की तू. लॉस 2 वेळा आहे. 2007 ला एक आहे आणि 2008 ला आहे. मग हे दोन लॉसचे आकडे काय करायचे? खाली घ्यायचे, लेस खाली करायचं. पहिला सगळे प्रॉफिटचे आकडे घ्यायचे. मग सर्वांनी पहिल्यांदा माझ्या बरोबर टोटल प्रॉफिट काढ. टोटल प्रॉफिट 2006, 2007 आणि 8 गेले, 2009, 2010 आणि 2011 घ्या. 6 नंतर 9, 2009, 10 आणि 11 घेतलं मी बरोबर. आता प्रॉफिट पहिल्यांदा घ्या 88,000, 88,000 फक्त प्रॉफिट घ्या. नंतर 1,78,000, नंतर एकदम 2,38,000 नाही 10 ला किती आहे? 1,92,000 अमाऊंट एका खाली घ्या, बेरीज करायची आपण, आणि 2,38,000 ही बेरीज लेस कोणती दोन वर्ष? 2007 लॉस आणि 2008 लॉस. 2 वर्षांमध्ये बिझनेसला लॉस झाला. घेतलं बघ. लॉस किती झालाय? 63,000 आणि 21,000. 63,000 आणि 21,000 हे मांडून मी दिलंय. आता ह्याच्यावरनं टोटल प्रॉफिट पहिल्यांदा काढा. फर्स्ट स्टेप घ्या. हे लक्षात आलं? प्रॉफिटचे टोटल करायचे, त्यातनं लॉस लेस करायचं. आता ही बेरीज 6,96,000 येते का बघा वरची बेरीज. वरची 4 वर्षाची. 8 3 24 25 26 2 9 3 12 13 14 8 7 15 बरोबर आहे. 29 2 बरोबर आहे. 6,96,000 वर ही टोटल एवढी येते का बघा. स्वतः करा. हा 6,96,000 वजा इथं बाजूला करतो. 6,96,000 मायनस हे 84 घ्या. 6,96,000 मायनस 63,000 मायनस 21,000 यांची बेरीज 84,000 येते. मग इथं वजा करतो, इथं घेऊन टाकतो. घ्या 6 लाख 1,12,000 6,12,000 6,12,000 टोटल प्रॉफिट आला. किती वर्षाचा मिळून? 6 वर्षाचा. लॉस पण आपलाच 6 वर्षाचा. इथं तुमची पहिली स्टेप सांगतो. सगळ्यांचं बरोबर आलं का बघा. असाच इथनं बघून उतरू नका. आता सेकंड स्टेप काय बघितलंस का? इथं सेकंड स्टेप ऍव्हरेज प्रॉफिट आहे. ऍव्हरेज प्रॉफिट मीन्स टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. तुम्ही इथे प्रॅक्टिकली करताच की. घ्या स्टेप दुसरी. ऍव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. 6,12,000 6,12,000 1,02,000
भाग लागत नाही म्हणून भाग लागला शून्याचा असं म्हणतो आपण, तो प्रकार आहे. 6 एक्के 6, एक उतरवला भाग लागत नाही म्हणून शून्य घेतले, दोन उतरवले, 6 दोन्ही 12, शून्य आहे तसे आहे, 1,02,000. हा हे ऍव्हरेज प्रॉफिट आलं. कसं सोडवायचं ते शिका, पुढची गणितं तुम्ही सोडवायचे सगळी. ही झाली दुसरी स्टेप. अजून मी फॉर्म्युले लिहितोय, लागणार आहे तुम्हाला. आता तिसरी स्टेप झालं का, बघून लिहायचं आज. तिसऱ्यापासून तुम्ही सोडवायचं. आता तिसरी स्टेप, गुडविल ऑफ दी फर्म काढायचं. गुडविल ऑफ दी फर्म, त्याचा फॉर्म्युला काय आहे, ऍव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेस. ते जरा वाचायला लागेल आपल्याला पुढे जाऊन, किती आहे नंबर ऑफ इयर्स परचेस. 2, 3 काहीतरी असतं. वाचा पुढचं गणित, प्रॉफिटच्या पुढे जाऊन वाचा, सर्वांनी वाचायचं. कॅल्क्युलेट गुडविल ऑफ दी फर्म ऍट 3 इयर्स परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. 3 इयर्स परचेस म्हणजे 3 टाइम्स, म्हणजे इंटू 3 कर, इंटू 3, 3,06,000 घ्या, तिप्पट 3,06,000. संपलं नाही गणित, अजून संपलं नाही. खाली काहीतरी आहे, नवीन पार्टनरला ऍडमिशन दिली आहे, नवीन पार्टनरला ऍडमिशन दिली आहे, त्याचा शेअर सांगितलाय, त्याचा शेअर, त्याचा हिस्सा, तेवढ्या हिस्सा इतकं गुडविल त्याला द्यायचं. 3 स्टेप झाले. आता मात्र गणित पूर्ण होणार. हा, आता पुढचं एक 1.5 ओळीचं वाक्य वाचून घ्या. पुढचं, लता इज ऍडमिटेड ऍज अ न्यू पार्टनर फॉर 1/4 शेअर इन दी फर्म. लताला आपल्या फर्म मध्ये प्रवेश दिला आणि तिला शेअर किती द्यायचं ठरलंय, 1/4 शेअर. 1/4 शेअर म्हणजे 25%. तुम्हाला जर हे कसं ओळखलं पाहिजे, 1/4 इंटू 100 करायचं, इंटू 100 25% येते. बरोबर, आपल्याला नकोच आहे 1/4, पण आम्हाला सोडवता येते. काय म्हणले पुढे जाऊन त्यांनी, 1/4 शेअर इन दी फर्म, हाऊ मच गुडविल अमाऊंट शुड बी ब्रॉट बाय लता. लताने किती गुडविलची रक्कम आणली पाहिजे. हे गुडविल आलंय, हे फर्मचं आलंय. आता त्याच्या 1/4 ने गुणायचं, बेस संपला विषय. 1/4 ने गुणायचं. मग इथं लिहायचं 34 स्टेप, लताज शेअर ऑफ गुडविल. तुम्ही सोडवायचं आता. लताज शेअर अपॉस्ट्रोफी एस इज इक्वल टू 3,06,000 इंटू 1/4. ह्याला काय फॉर्म्युला नाही. 3,06,000 इंटू 1/4. इंटू 1/4 म्हणजे 4 ने डिवाइड करा, 4 ने डिवाइड करा. कळालं का. लताने ऍडमिशन दिलं आणि तिला 1/4 इतका शेअर द्यायचा. मग ती गुडविलची रक्कम किती आणेल, अरे बाता एवढी, इथं जे निघेल ते घ्या. 3,06,000 डिवायडेड बाय 1/4 म्हणजे 4 ने डिवाइड करा. $76,500 येते का बघा. 76,500 करून बघा तुमच्या पद्धतीनं, जसं शिकवलं तुम्हाला 10वीच्या लेवलला तसं करून बघा. 7,28 2 4 24 परत 2 4 25 पुढचे शून्य तसे 76,500 बरोबर आहे. हा, एवढी रक्कम गुडविलची ती घेऊन येणार लता बिझनेस मध्ये येतात. कॅपिटलची वेगळी प्लस हे गुडविलचे ऍडिशनल पैसे, गुडविलचे ऍडिशनल. आणि तिथं वाक्य आहे की किती रक्कम ती गुडविलची आणणार. मग आमच्या फर्मचा गुडविल एवढा आहे, त्यातनं तिनं तिचा शेअर घेऊन यायचा, बाकीचा शेअर त्या दोघांचा, त्यांचा काही विषय नाही दोघांचा. लताचा शेअर ऑफ गुडविल हे कॅल्क्युलेशन झालं आता बरोबर पूर्ण झालं. अशा पद्धतीनं 3रं 4थं 5वं गणित तुम्ही आता सोडवायचं. सोडवा आणि काय डाऊट असेल तर आपण बघू.